नमस्कार मंडळी, प्लॅटिनम प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सेक्टर 17मध्ये 30 मीटर रोडवरती एक चांगला प्रोजेक्ट बघू शकता तुम्ही. या G+7ची बिल्डिंग. यामध्ये 2 युनिट्स आहेत, एक 1 RK एक 1 BHK. स्पेशियस आहेत. बिल्डिंगला 3-4 वर्ष झालेले आहेत, OC पण आलेली आहे. तुम्ही लगेच राहू शकता. हा समोर रोड गेला आहे, हा बामणडोंगरी स्टेशनकडे गेला आहे. हा बघा 30 मीटर रोड आहे. व्ह्यू बघा तुम्ही, बघू शकता. आजूबाजूला अशा बिल्डिंग्स आहेत. आणि हा समोर बघताय तो गेला खाडकोपरला सरळ. 30 मीटर रोडवरती प्रॉपर्टी आहे, बघू शकता. चांगला व्ह्यूवरती प्रॉपर्टी आहे. भविष्यात इकडे चांगला भाव येऊ शकतो. आता आपण चाललो आहे बिल्डिंगच्या गेटकडे. आपण एंट्रन्समध्ये आत चाललो आहे. ही वॉचमॅनची कॅबिन आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पार्किंगसाठी भरपूर जागा मिळत आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा प्रोजेक्ट दोन्ही स्टेशनच्या बरोबर मधोमध आहे, म्हणजे सेक्टर 17मध्ये आहे, बघू शकता. ही पार्किंग तुम्ही बाईक पार्क करू शकता किंवा कार पार्क करू शकता. बघा तुम्ही, हे पार्किंगसाठी स्पेस दिलेला आहे. आणि 1200 मीटरचा प्लॉट असल्यामुळं स्पेशियस चांगला आहे. तर आपण आता चाललो आहे लॉबीकडे, बघू शकता. बिल्डिंगच्या मधला पॅसेज असा आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ही आहे लॉबी. लॉबी पण चांगली आणि प्रशस्त अशी आहे, बघा तुम्ही, बघू शकता. एंट्रन्स लॉबी. इथे 2 विंग आहेत, एक A विंग आणि एक B विंग आहे. तर आपण चालू आहे B विंगमध्ये. तर B विंगमध्ये एक 1 BHK आणि एक 1 RK असा फ्लॅट आहे. ही बघा, ही लिफ्ट आहे. लिफ्ट पण चांगली ब्रँडेड दिलेली आहे. तरी आपण जाऊया आता फ्लॅटकडे. तर आपण आलो आता फ्लॅटकडे. ही बघा, ही फ्लॅटची लॉबी आहे. आणि एका फ्लोअरला 6 युनिट्स आहेत, एक 1 BHK आणि 1 RK. तुम्ही बघू शकता. हे समोर दिसत आहेत ते 1 BHK आहेत आणि या साईडला आहेत ते 1 RK आहेत, बघू शकता तुम्ही. बघा लॉबी पण केवढी मोठी आहे आणि चांगल्या पद्धतीने बिल्डरनी हे केलेलं आहे. टाईल्ससुद्धा चांगले लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण चालू आहे ॲक्च्युअल फ्लॅटकडे, जो आहे 1 RK स्टुडिओ फ्लॅट. बघा बाजूला पण किती चांगली जागा दिलेली आहे. हा आहे हॉल पण बघा किती प्रशस्त असा हॉल आहे. 465चा एरिया असल्यामुळे हॉलसुद्धा मोठा दिलेला आहे, बघू शकता. आणि मालकाने चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे कसं तुम्ही डायरेक्ट पण येऊन राहू शकता, बघू शकता तुम्ही. व्हेंटिलेशनसाठी मोठी विंडो दिलेली आहेत, स्लायडिंग विंडो, बघू शकता तुम्हाला. व्हेंटिलेशनचा काही प्रॉब्लेम नसणार आहे, बघा तुम्ही. 2 विंगमध्ये चांगलं अंतर असल्यामुळे बघू शकता. मालकाने प्रोव्हिजन चांगले केलेलं आहे. हॉल केवढा मोठा आहे बघा. आता आपण चालू किचनकडे. मधला पॅसेज पण चांगला ब्रॉड आहे, मोठा आहे. त्यानंतर कंबाईन वॉशरूम दिलेलं आहे, बघू शकता. वेस्टर्न टॉयलेट आहे आणि ड्राय बाल्कनीसुद्धा मागे दिलेली आहे. त्यामध्ये मग तुम्ही चांगल्या प्रकारचं काही सामान तुमचं ठेवू शकता. वॉशिंग मशीन म्हणा
इथून तुम्ही आता आपण चालू किचनकडे. किचन पण स्पेशियस असं किचन आहे, बघू शकता तुम्ही. चांगलं काम केलेलं आहे. आता वॉशिंग मशीन, फ्रीज, सगळे वस्तू तुम्ही इकडे ठेवू शकता. त्यासाठी किचनच्या बाजूला पण एक चांगली जागा केलेली आहे. तिथे तुम्ही काही सामान वगैरे, तुम्ही कपाट वगैरे काही सब बनवू शकता. त्यानंतर किचनला सुद्धा एक विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी, बघू शकता. आणि ह्या फ्लॅटचा फायदा काय तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही खालच्या फ्लॅटमध्ये जर काम केलं खालच्या फ्लॅटवाल्याने, तर वरती तुम्हाला एक 1 BHK आरामात निघू शकतो. बघा समोर असा, या समोरच्यानी बघा काम केलं आहे. तर कसा बघा वरती अशी जागा असणार आहे. एवढ्यामध्ये तुम्ही तुमचं पण बांधकाम करू शकता. म्हणजे भविष्यात तुम्ही हा 1 BHK फ्लॅटसुद्धा बनवू शकता. छान असं काम केलेलं आहे. तरी तुम्हाला जर हा फ्लॅट आवडला असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.